नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथून मोर्चाला सुरुवात होणार आहे। आरक्षणाबाबतचा 2 सप्टेंबरचा जी.आर रद्द करावा अशी सकल ओबीसी समाजानं मागणी केली आहे। नागपुरात सकल ओबीसी संघातर्फे जे आहे ते आज महामोर्चा निघणार आहे। 2 सप्टेंबरच्या काळा जी.आर जो आहे तो रद्द व्हावा या मागणीला घेऊन जे आहे ते आज नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरापासून तर संविधान चौकापर्यंत जो हा पैदल मोर्चा असणार आहे। एकंदरीत बघितलं असेल तर संपूर्ण मोर्चाची जी तयारी आहे ते पूर्ण आता झालेली आहे आणि या ठिकाणी जे आहे त्या मोर्चाला जे आहे ते लक्ष्मण हाके ओबीसी नेते असणार आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार असतील, प्रतिभा धानोरकर असतील, असे अन्य नेते जे आहेत ते या ओबीसी मोर्चाला जे आहे ते उपस्थित असणार आहे। एकंदरीत बघितलं असेल तर ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठेच मार्ग निघाला नाही। त्यानंतर कुठेतरी ओबीसी नेते एकवटले आणि त्यांनी एल्गार पुकारला। आज 2 सप्टेंबरचा जो काळा जी.आर आहे तो रद्द व्हावा या मागणीला घेऊन जे आहे ते नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरापासून जे आहे ते या मोर्चाला सुरुवात होणार। एकंदरीत या मोर्चामध्ये जे आहे ते प्रमुख नेत्यांचे ओबीसी नेत्यांचे भाषण होणार आहेत, त्या भाषणाकडे संपूर्ण लक्ष असणार आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर लक्ष्मण हाके काय बोलतात, कारण आपण जर बघितलं असेल तर लक्ष्मण हाके यांनी जे आहे ते कडाडून जे आहे त्या संपूर्ण संदर्भात विरोध जे केलेला आहे। समारोपी भाषणामध्ये जे आहे ते विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार बोलतील, त्यामुळे संपूर्ण या भाषणाकडे जे आहे ते लक्ष असणार आहे।